शिक्षण महाविद्यालयातर्फे आयोजित डॉक्टर जे.पी. नाईक लेक्चर सिरीजच्या या तिसऱ्या व्याख्यानामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि प्राचार्य माननीय डॉक्टर राधिका नामदार. आजच्या या कार्यक्रमाचे व्याख्याते आदरणीय डॉक्टर भूषण पाटील सर, या महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉक्टर नंदिनी पाटील मॅडम, तसेच जे.पी. नाईक सिरीज लेक्चरचे सिरीजचे कोऑर्डिनेटर डॉक्टर दीपक चव्हाण सर, तसेच या व्याख्यानासाठी उपस्थित महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, विद्यार्थी विद्यार्थिनी, तसेच विविध क्षेत्रात काम करणारे शिक्षक आणि शिक्षक प्रशिक्षक सर्वांचं पुन्हा एकदा या तिसऱ्या पुष्पामध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण पुन्हा एकदा आपण ज्यांना अतिशय पूज्य असं मानतो असे डॉक्टर भूषण पाटील सर यांची आपली गाठभेट होत आहे. या निमित्ताने पुन्हा एकदा खूप दिवसांनी त्यांची गाठभेट झाल्याने सगळ्यांनाच आनंद होत आहे. तसं तर सरांची परिचय करून देण्याची फार आवश्यकता नाही, पण एक निमित्त आहे आणि या निमित्तानेच आपण आपल्या व्यक्तींविषयी बोलत असतो. म्हणून त्या निमित्ताने एक छोटस त्यांचे परिचय मी जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी करून देतो. बाकी जे इथे जमलेले प्राध्यापक आहेत त्या सर्वांना माहिती आहे, त्यांना परिचयाची आवश्यकता नाही. तर डॉक्टर भूषण पाटील सर हे आपल्याच महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. ही सर्वात आनंदाची गोष्ट आणि सातत्याने आपल्या महाविद्यालयाच्या विकासामध्ये त्यांनी योगदान दिलेलं आहे. डॉक्टर भूषण पाटील सर सध्या डायरेक्टर आहेत अरिहंत एज्युकेशन फाउंडेशन पुणे येथे. सरांचा एकूण अनुभव हा 30 वर्षांपेक्षा जास्त आहे. 28 वर्षांपेक्षा जास्त त्यांचा बीएड कॉलेज मधला अनुभव आहे आणि प्राचार्य म्हणून त्यांचा 20 वर्षापेक्षा जास्त अनुभव आहे. आता सध्या सर मॅनेजिंग डायरेक्टर अरिहंत एज्युकेशन फाउंडेशन पुणे येथे कार्यरत आहेत. सरांचं MA हिस्ट्री, MA सोशियोलॉजी, MA पॉलिटिकल सायन्स आणि MA मराठी झालेलं आहे. सर एमएड, सेट आणि PhD आहेत. या निमित्ताने जे कोट या ठिकाणी इन्सर्ट केलेले आहेत यावरही आपण थोडं लक्ष द्या, जेणेकरून सरांच्या व्यक्तिमत्वाशी साजेशी असे ते कोट आहेत. कारण आजचा विषय जो आहे तो समाज आणि शिक्षण आहे आणि सर हे एक मूर्तिमंत उदाहरण आहेत की समाजासाठी शिक्षणाचं योगदान काय असू शकतं आणि एक शिक्षक समाजासाठी काय करू शकतो याचं प्रत्यक्ष योगदान देण्याचं उदाहरण सर आहेत. म्हणून त्यांच्या व्यक्तिमत्वाला अनुसरून हे कोट सुद्धा दिलेले आहेत आणि विविध छायाचित्रांचा समावेश केलेला आहे. सरांचे आपल्या महाविद्यालयाशी असलेले ऋणानुबंध दर्शवण्यासाठी या छायाचित्रांचा सुद्धा समावेश या त्यांच्या परिचयात केलेला आहे. सरांनी विद्यापीठाच्या विविध क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे. सर कोऑर्डिनेटर फॅकल्टी ऑफ एज्युकेशन म्हणून काम केलेलं आहे. सर PhD चे गाईड आहेत. माझी PhD पण सरांच्या मार्गदर्शनाखाली झालेली आहे. हे अत्यंत अभिमानाने मला सांगावंसं वाटतं. सर मेंबर अकॅडमिक काउन्सिल सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी, चेअरमन BOS, मेंबर फॅकल्टी ऑफ एज्युकेशन, अशा विविध समित्यांवर, अकॅडमिक समित्यांवर सरांनी काम केलेलं आहे. सर चेअरमन म्हणून सरांनी काम केलेलं BEd आणि MA एज्युकेशनचं करिक्युलम फ्रेमवर्क आणि त्याचा सिलेबस तयार करण्यामध्ये. प्रत्येक छायाचित्रामध्ये तुम्हाला सरांच्या चेहऱ्यावर एक हास्य आणि एक मोकळेपणा जाणवेल. त्यावरही आणि हे आम्हाला सर्वांना माहिती आहे. आता जेव्हा सर आलेत मीटिंग मध्ये त्यावेळेस आमच्या सर्वांशी झालेली त्यांची आंतरक्रिया बघून सुद्धा आपल्या लक्षात आलं असेल की सर्वांशी किती स्नेहाचे संबंध आहेत. सर RR कमिटी, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी, BOS बोर्ड ऑफ युनिव्हर्सिटी टीचिंग अँड रिसर्च याच्यावर सुद्धा सरांनी काम केलेलं आहे. सरांचं योगदान खूप आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये. अकॅडमिक आणि सोशल कामामध्ये सरांचं खूप मोठं योगदान आपल्याला दिसून येतं. विविध समित्यांवर सरांनी काम केलेलं आहे. महाविद्यालयात सातत्याने सरांच्या भेटी असतात. याशिवाय सरांनी व्हाईस चान्सलर नॉमिनी अँड चेअरमन फॉर लोकल इन्क्वायरी कमिटी यावर सुद्धा सरांनी काम केलेलं आहे. सर फाउंडर सेक्रेटरी ऑफ महाराष्ट्र स्टेट काउन्सिल फॉर टीचर एज्युकेटर्स म्हणून सरांचं योगदान आहे. सरांनी मॅनेजमेंट स्किल, कम्युनिकेशन स्किल, टीचिंग स्ट्रॅटेजी या अशा अनेक विषयांमध्ये सरांनी व्याख्यानं आतापर्यंत दिलेली आहेत. सायली घाटगे म्यूट करा. सरांनी NCT जी आपली सर्वोच्च शिक्षण प्रशिक्षणामधील संस्था आहे त्यावर सुद्धा सरांनी कार्य केलेले आहेत. नॅशनल काउन्सिल फॉर टीचर एज्युकेशन न्यू दिल्ली त्याच्यावर
BEd, MAd आणि DTED कॉलेजेसच्या संदर्भात इन्स्पेक्शन कमिट्यांवर सरांनी काम केलेलं आहे. सरांचे बरेच आर्टिकल पब्लिश झालेले आहेत. हा फोटो आहे सरांना. आपल्याकडे ज्यावेळेस कॉन्व्होकेशन होतं त्या प्रसंगी आपण सरांना इन्व्हाइट केलं होतं. सरांच्या तर्फे आपल्या विद्यार्थ्यांना डिग्रीज देण्यात आल्या होत्या, त्यावेळेचा हा छायाचित्र दिसतंय. सरांना आदर्श शिक्षक, आदर्श प्राचार्य म्हणून बरेचसे पारितोषिक मिळालेले, सर्वांची यादी मी या ठिकाणी देत नाहीये, पण सरांना कार्यक्षम प्राचार्य आणि आदर्श शिक्षक अशा पद्धतीने वेगवेगळी पारितोषिकं मिळालेली आहेत. शिवाय सरांचं योगदान ज्यासाठी ओळखलं जातं, सरांनी एका दुष्काळाच्या काळामध्ये शेतकऱ्यांना मदत म्हणून पशुखाद्याच्या वाटप केलं होतं आणि हे पशुखाद्य 5 लाखाचं पशुखाद्य त्यांनी वाटप केलं होतं. आणि त्यासाठी सरांनी बँकेकडून लोन घेऊन ते पशुखाद्य खरेदी करून आणि मग ते त्याचं वाटप केलं होतं. म्हणजे आपल्याकडे पैसा असताना आपण तर ते योगदान करणारच आहोत, पण आपल्याकडे तशी परिस्थिती नसेल तर आपण बँकेकडून लोन घेऊन सरांनी या प्रकारचे योगदान केलेले आहेत. लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा सरांनी खूप मोठ्या प्रमाणात जी अभ्यासिकेचे विद्यार्थी होते परगावची, ज्यांची खाण्यापिण्याची काही सोय नव्हती, अचानक मेस बंद झाल्या होत्या, त्यांना सुद्धा त्यांच्या अभ्यासिकेत जाऊन सरांनी डबे पुरवलेले आहेत. त्यांच्या अन्न पाण्याची व्यवस्था सरांनी पूर्ण काळ सांभाळलेली आहे. असे अनेक विविध पैलूंनी युक्त खरोखरच एक व्यक्तिमत्व म्हणून, एक प्राचार्य म्हणून, एक गुरु म्हणून सरांकडे आम्ही सर्व अतिशय आदर्शाने बघतो. आणि सरांचं योगदान या एकूणच समाजाच्या क्षेत्रामध्ये खूप मोठं आहे. समाज आणि शिक्षण एकमेकांवर अवलंबून असतं. समाज जेवढा चांगला तेवढा शिक्षण चांगलं असेल, चांगलं शिक्षण असेल तर चांगला समाज असेल, असं ते एकमेकांशी संबंधित एकमेकांवर अवलंबून असलेली अशा या प्रक्रिया आहेत. या प्रक्रियेची जी गुंतागुंत आहे, त्यांचं जे एकमेकांचं अवलंबित्व आहे, हे स्पष्ट करण्यासाठी आपल्याला नक्कीच आजच्या मार्गदर्शनाची मदत होणार आहे. मी आजच्या या कार्यक्रमाचे मुख्य व्याख्याते, प्राचार्य आणि मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर भूषण पाटील सर यांना विनंती करतो की आपण सर आपल्या व्याख्यानास सुरुवात करावी. धन्यवाद. सर धन्यवाद. महाविद्यालयाच्या प्राचार्या, टिळक कॉलेजच्या प्राचार्या डॉक्टर राधिका इनामदार मॅडम, डॉक्टर चव्हाण सर, डॉक्टर इसावे सर, डॉक्टर धामणे सर, सर्व माझे प्राध्यापक मित्र आणि विद्यार्थी बंधू भगिनींनो, सर्वात प्रथम सर्वांना माझा नमस्कार. सर ऐकू येतं ना? मी सुरू करू पुढे कंटिन्यू? हो, कंटिन्यू करा. येस. मी सर्वात प्रथम टिळक कॉलेजला आणि प्राचार्यांना आणि संयोजकांना धन्यवाद देतो की त्यांनी मला या विषयावर संवाद करण्याची संधी दिली. आणि इसावे सरांनी खरंच जास्त जरा मित्र असल्यामुळे जरा मित्रप्रेम दिसलं त्यामध्ये, ओळखीमध्ये, पण जरा जास्त हे केली. पण छान वाटलं की आपण पूर्वीचे सगळे दिवस आठवले टिळक कॉलेज मधले, की आपण कसे एकत्र चहा वगैरे घ्यायचो आणि त्यातून नक्कीच खरंच चर्चा व्हायच्या आणि त्या चर्चा सुद्धा अनेकदा विचारांच्या असायच्या. आणि आजचाही विषय मॅडम आपण अत्यंत संयुक्तिक असा निवडलेला आहे. आणि मुख्यतः ज्यांच्या नावानी ही सिरीज आपण सुरू केलेली आहे, त्या तज्ञांनी, त्या विचारवंतांनी मूळतः ते ऑटोक्रॅटिक असूनही त्यांनी समाजासाठी खूप प्रचंड मोठं काम केलं. आणि नुसतंच समाजासाठी काम केलं नाही, तर शिक्षणाला समाजाची सांगड घालून दिली. आणि नुसतीच सांगड घालून दिली नाही, तर त्या तज्ञ व्यक्तींनी, त्या विचारवंतांनी एक कॉन्क्रीट अशी संस्था स्थापन केली, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन ज्याला आपण म्हणतो, आणि त्याद्वारे काम सुरू केलंय. मला खूप छान वाटतंय की मी IIEच्या JP नाईक सरांच्या एका सिरीज मध्ये मला व्यक्त व्हायला संधी मिळते आणि SP मंडळी सारख्या इतक्या जुन्या संस्थेनी ऑर्गनाइज केलेल्या एका ह्या संवादामध्ये मला संधी मिळते माझे विचार शेअर करण्याची. मित्र हो, विषय खूप महत्वाचा आहे आणि सगळ्यांशी संबंधित आहे. आपल्याशीच नव्हे तर आपण शिकून इतरांना काय करता येऊ शकतं, आपल्या समाजासाठी आपल्याला काय करता येईल, यासाठी हा विचार व्हावा, असं विचार मंथन आज व्हावं असं मला वाटतं. आणि म्हणून मी काही माझे विचार आपल्या समोर मांडणार आहे. मित्र हो, एक उदाहरण मला आठवतं ज्याचा नंतर पण संदर्भ येणार आहे. अनेकदा माझ्या मित्रांना मी तो शेअर केलेला पण आहे, पण माझ्या विद्यार्थी मित्रांसाठी मला मांडायचं आहे की शिक्षण किती सामर्थ्यवान असतं. आणि आता डॉक्टर इसावे सरांनी जे वाक्य उच्चारलं
ते खरंच खूप महत्वाचं आहे. त्याला घेऊन मी पुढे जाणार आहे, की जो समाज समृद्ध असतो, जो समाज सामर्थ्यवान असतो, स्टेबल असतो, त्या समाजातलं शिक्षण चांगलं असतं आणि जिथं शिक्षण व्यवस्था चांगली असते तो समाज चांगला होतो. मित्र हो, एक उदाहरण मला तुमच्या पुढे मांडायचं आहे. आज तर तुम्ही रोज आपले पेपर वाचता, रोज टीव्हीवर चॅनलवर सगळं पाहता. मला तुम्हाला एक वेगळं उदाहरण द्यायचंय. आपल्याकडे एक डॉक्टर संदीप वासलेकर म्हणून आहेत मुंबईला. त्यांची एक स्ट्रॅटेजिक फोरसाईट ग्रुप नावाची एक संघटना आहे. ती संघटना काय करते, तर ती संघटना जगामध्ये जिथं जिथं संघर्ष चालले, ज्या ज्या देशाला गरज आहे त्या देशांना तज्ञता पुरवण्याची ती संघटना काम करते. उदाहरणार्थ एखाद्या देशाला आर्थिक व्यवस्था व्यवस्थित सुधारून घ्यायची आहे, तर ते त्या देशाला तो देश ह्या संघटनेला निमंत्रित करतो आणि ही संघटना यांचे तज्ञ लोक जाऊन तिथं ते सगळे काम करतात आणि त्या देशाची रिअली आर्थिक सुधारणा किंवा त्यांची व्यवस्था परत करून देतात. अनेक वादांमध्ये चांगल्या पद्धतीनं भूमिका जगामध्ये शांततेची भूमिका या स्ट्रॅटेजिक फोरसाईट संस्थेने मांडली. त्यांचे जे संस्थापक आहेत त्या संस्थेचे संदीप वासलेकर, त्यांनी एक जो प्रसंग सांगितला तो मी तुमच्या पुढे शेअर करतो आणि मग आपण आपल्या विषयाकडे जाऊया. मित्र हो, त्यांनी असं सांगितलं की अशाच एका कामामध्ये त्यांना जर्मनीहून बोलावलं जातं. जर्मन देशाने अधिकृत त्यांना निमंत्रित केलेलं असतं आणि फ्रँकफर्टच्या एका विमानतळाच्या एका परिसरामध्ये कुठे त्यांची वेळ ठरलेली असती येण्याची. 100 किलोमीटरवर 50 किलोमीटरवर फ्रँकफर्ट वरून तेच ठिकाण होतं. एक छोटं गाव होतं की तिथे ते भेटणार होते त्यांच्या जर्मनीतल्या शिक्षण मंत्र्याला किंवा एका सामाजिक कार्य करणाऱ्या मंत्र्याला. ठरल्याप्रमाणे हे संदीप वासलेकर तिथे गेले आणि त्या यांची होस्टची वाट पाहत होते आणि ते होस्ट पण त्यावेळेला येऊन थांबलेले होते. आणि 2 मिनिटानंतर जेव्हा त्यांच्या लक्षात येतं की आपण एकमेकाच्या जवळ पण आहोत पण ओळखू शकत नाही, ते परत मोबाईल करतात आणि संवाद करतात आणि त्या दोघांच्या असं लक्षात येतं की ते दोघेही त्या चौकात मध्ये आहेत आणि मग ते गृहस्थ म्हणतात मंत्री जर्मनीचे की आपण आता एकत्र आलोत, आपण शेजारच्या कॅफेमध्ये बसूया आणि मग अर्ध्या तासाने आपण निघूया. मग कॅफेमध्ये हे जेव्हा दोघं बोलत असतात तेव्हा संदीप वासलेकर उत्सुकतेने त्यांना म्हणतात की अहो मी अर्धा तास झाला जवळजवळ इथं आहे, या चौकामध्ये आहे, तुम्ही या देशाचे केंद्रीय मंत्री आहात, यू आर युनियन मिनिस्टर ऑफ दिस कंट्री, आणि तुम्हाला मी कसं ओळखू शकलो नाही सांगा. ते म्हणाले म्हणजे काय, मला हे कळलं नाही. तर ते म्हणाले अहो तुमच्या मागे ना कुठला ताफा आहे, ना तुमच्या मागे पोलिसची एस्कॉर्टिंग कार आहे, ना तुमच्या मागे अँब्युलन्स आहे, ना तुमच्या मागे प्रायव्हेट तुमच्या 20-25 गाड्यांचा ताफा आहे. असं कसं असू शकतं? माझ्या देशामध्ये साधा नगरसेवक, साधा एखादा मंत्री, साधा मंत्री नव्हे, एखादा कॉर्पोरेशन मधला व्यक्ती, नेता जरी असला तरी त्याच्या मागे 10-12 गाड्या असतात इतर ठिकाणी सार्वजनिक. ते म्हणे नाही, आमच्या देशामध्ये असंच आहे. एवढंच नव्हे तर आमचे पंतप्रधान जेव्हा घरातून ऑफिसमध्ये जातात तेव्हा ते सर्वसामान्य बोगीतून जातात, जनरल कंपार्टमेंट मधून जातात. आणि संदीप वासलेकर म्हणतात की मी तिथं अंतर्मुख झालो. 2 दिवस त्यांचं काम झालं, सगळं झालं. त्यांनी हा मुद्दा त्यांच्या पंतप्रधानांना विचारला की असं झालं का की तुम्ही घरी ऑफिसमध्ये जाताना, ते म्हणे एवढंच असं नव्हे, घरून तर मी ऑफिसमध्ये जनरल कंपार्टमेंट मधूनच रेल्वेतून जातो, पण एकदा असं झालं की मी माझ्या कामाच्या नादामध्ये तयारीच्या मी महिलांसाठी आरक्षित असलेल्या जागेवर बसलो आणि मला टीसीने उठवून दंड ठोठावला. नुसतं सांगितलं नाही तर दंड ठोठावला आणि मी सुद्धा विनम्रपणे तो दंड भरला. संदीप वासलेकर जे म्हणतात ते तुमच्या माझ्यासाठी महत्वाचं आहे. ते म्हणतात अशी कोणती शिक्षण पद्धती त्या भागामध्ये, त्या देशामध्ये आहे की ज्या देशातल्या या शिक्षण पद्धतीमुळं इतकी मॅच्युअर्ड, इतकी समृद्ध माणसं निर्माण झाली, इतकी डाऊन टू अर्थ माणसं निर्माण झाली, इतकी वर्क कल्चरला महत्व देणारी माणसं आपल्या देशामध्ये, त्या देशामध्ये ही निर्माण झालेली आहेत. मग त्यांच्या चर्चांमधून लक्षात येतं की शिक्षण व्यवस्था हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. आणि म्हणून मित्र हो, जेव्हा आमची चर्चा झाली तेव्हा आम्ही असं ठरवलं की शिक्षण आणि समाज हा विषय घ्यावा आणि शिक्षण आणि समाज घेत असताना मधी मात्र एक दुवा आहे, तो दुवा म्हणजे नागरिक किंवा इंडिव्हिज्युअल. म्हणजे थोडक्यात शिक्षण, एक व्यक्ती आणि समाज, अशा 3 ह्याच्यामध्ये आपण आता ह्या विषयाला सुरुवात करणार आहोत चर्चेला. मी चर्चेला ह्यासाठी म्हणतो आहे
की ज्या वेळेला आपल्याला वाटेल त्यावेळेला तुम्ही बोलू शकता माझ्याशी आणि आपण थांबू शकता आणि तुम्ही तुमचे विचार त्या विषयाला निगडीत असे मांडू शकता. मित्र, शिक्षण ही खूप मोठी पॉवरफुल एक अत्यंत सामर्थ्यवान व्यवस्था आहे की ज्यामुळे व्यक्ती घडते आणि समाजाला दिशा देता येते. कोणत्याही सामाजिकची व्यवस्था किंवा कोणत्याही समाजाच्या प्रगतीचं मापन हे त्याच्या शिक्षणाच्या व्यवस्थेच्या ताकदीवर आपल्याला केलेलं पाहायला मिळेल. आणि म्हणून कोणताही देश हा शिक्षण व्यवस्थेवर जास्तीत जास्त खर्च करत असतो, कारण ती त्याची गुंतवणूक असते आणि त्या गुंतवणुकीतून त्यांचे नागरिक घडत असतात. आणि म्हणून मला असं वाटतं की शिक्षणाला खूप महत्व दिलेलं आहे. आपल्याही देशामध्ये आता शिक्षणाला आपण महत्व देतच आहोत, त्यात काही वादच नाही. तरी पण अंतर्मुख होण्याची आपल्याला गरज आहे. काय नेमक्या काही गोष्टी मला तुमच्या पुढे ज्या मांडायच्या त्या, तर मित्र आपल्याला शिक्षणाची एक आपल्याला खऱ्या अर्थानं समजून घेतला पाहिजे. पुस्तकी अर्थ, परीक्षेच्या दृष्टीनेचे अर्थ आपण माहितीच आहेत. पण खऱ्या अर्थानं शिक्षण म्हणजे काय? तर जनरल जर आपण तुम्ही सगळ्यांना एकमेकाला विचारत गेलो आपण, तर असं लक्षात येतं की आपल्याला शिक्षण म्हणजे एखादी पदवी घेणं. एक व्यक्ती शिक्षित आहे म्हणजे काय? तर तिने पदवी घेतलेली आहे असं आपण मानतो. म्हणजे पदवी घेणं म्हणजे शिक्षण असेल आहे, पण त्यात काही वादच नाही. दुसरा एक साधारणतः असा अर्थ होतो की शिक्षण चांगलं म्हणजे काय? तर एक परीक्षेमध्ये खूप चांगले गुण मिळालेत, तर मग तो व्यक्ती खूप तो चांगलं शिक्षण घेतोय असं आपण म्हणतो. तेही काही प्रमाणात खरं आहे, पण ते पूर्णही खरं नाही. तसंच एखाद्या व्यक्तीला जॉब मिळाला म्हणजे एखादा नोकरीचं संधी मिळाली, तर आपण म्हणतो अरे त्याच्या शिक्षणाचं सार्थक झालं. अनेकदा अशा जेव्हा आपण गोष्टी ऐकत असतो किंवा आपण पण अप्रत्यक्ष प्रत्यक्षरित्या व्यक्त होत असतो, तेव्हा आपण शिक्षणाच्या काही पैलूंना स्पर्श करत असतो. म्हणजेच काय? तर मला असं वाटतं की एखादी पदवी मिळवणं म्हणजे शिक्षण नव्हे. एखाद्या परीक्षेमध्ये यश मिळवणं, गुण मिळवणं म्हणजेही शिक्षण नव्हे किंवा एखादी संधी मिळणे नोकरीची म्हणजे शिक्षण नव्हे. तर शिक्षण या सगळ्याच्या पलीकडे आहे. हां, हे तर शिक्षण आहेच आहे. त्यात काही वादच नाही. पण शिक्षण याच्या पलीकडे आहे. मग काय असतं शिक्षण असेल, तर माझे विचार मी त्यापुढे आपल्यापुढे मांडतो आहे. आपण पण माझ्या विद्यार्थी मित्रांना मला आवाहन करायचंय, की आपण तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला खूप मोठा स्पॅन आहे. त्यामुळे तुम्ही या विषयाचा जर शिक्षणाचा जर अर्थ समजून घेतला आणि जर आपण अंतर्मुख झालो, आपण जर ते चिंतन केलं, तर तुम्हाला खूप त्याचा चांगला फायदा होऊ शकेल आणि तुम्ही त्यावर विचार करा आणि माझ्याशी पण शेअर करा. मला असं वाटतं शिक्षण म्हणजे ज्ञान देणं आहे. प्रमोटिंग नॉलेज इज एज्युकेशन. होतं काय मित्र, की अनेक वर्षांमध्ये शिक्षण व्यवस्थेमुळे अनेक कारणं त्याला सांगितली जातात. आपण कारणांमध्ये जायचं नाही. पण असं लक्षात आलेलं आहे, की ज्ञान मिळवणं, ज्ञान प्राप्ती करणं हे खरं शिक्षणाचं ध्येय आहे. ते तो जर बाजूला पडलंय. एका व्यक्तीनं खूप छान म्हटलं होतं, ते तुमच्या पुढे स्क्रीनवर दिसतंय, मी तुमच्या पुढे मांडतो. खरं तर विवेकानंदांनी असं सांगितलं होतं, की मॅन मेकिंग एज्युकेशन. शिक्षणामुळे माणूस घडला पाहिजे. शिक्षणामुळं माणसाच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण झाली पाहिजे. शिक्षणामुळं माणसाला जे निसर्गाने किंवा देवाने ह्या दोघांपैकी कोणीतरी जे प्रत्येकाला कौशल्य दिलेली आहेत, जे काही ज्ञान दिलंय ते उपजत आहे, ते फक्त व्यक्त होण्याचं माध्यम, ते व्यक्त होण्यासाठी शिक्षण साध्यभूत ठरतं. असं म्हणून विवेकानंद म्हणाले होते, की मॅनिफेस्टेशन ऑफ परफेक्शन ऑलरेडी इन मॅन इन एज्युकेशन. एका व्यक्तीनं मी जे म्हटलं ते खूप छान आहे. आम्ही लक्षात ठेवूया, की आजच्या शिक्षण पद्धतीत आपण जसं म्हटलं, की डिग्री घेणं, परीक्षेत मार्क मिळवणं, एखादी पदवी जॉब मिळवणं, की मी शिक्षण मिळवलं, असं सर्वसाधारण समज येतो. आपण थोडा त्यावर चर्चा करूया, चिंतन करूया. काय आहे मग? खरं तर शिक्षण हे जीवनासाठी आहे. सुंदर करण्यासाठी आहे. जीवन परिपूर्ण करण्यासाठी आहे. काय आहे एकाने म्हटलं होतं पहा, की "व्हेअर इज लाईफ? इट लॉस्ट इन लिव्हिंग. व्हेअर इज विस्डम? शहाणपणा. उत्तमता. Where is wisdom? It lost in knowledge. And nowadays, what is happening? Where is knowledge? It lost in information. इन्फॉर्मेशन म्हणजे केवळ माहिती देण्यापर्यंत आपण आलेलो आहोत. आणि आपल्या सगळ्या व्यवस्थेमध्ये मी टोकाचं विधान करत नाही, मला मान्य आहे. पण तरीही आपण असं पाहतो मित्रहो, की कुठंतरी प्रत्येक स्तरावर माहिती देणं हा आपला भाग झालेला दिसतोय. खरं तर आपल्याला काय पाहिजे? वी हॅव टू प्रमोट नॉलेज. ज्ञान.
ज्ञान हे तिसरा डोळा आहे. ज्ञान, नॉलेज इज थर्ड आय ऑफ ह्युमन बिईंग. ज्ञान घेतल्यानंतर माणूस कुठे जाऊ शकतो, मी काही उदाहरणं आपल्याला माझ्या विद्यार्थी मित्रांना देऊ शकतो, म्हणजे लक्षात येईल शिक्षण म्हणजे काय आणि ज्ञानाचा काय प्रभाव आयुष्यामध्ये पडतो. आपले पूर्वीचे व्हाईस चान्सलर आपल्या पुणे युनिव्हर्सिटीचे डॉक्टर नरेंद्र जाधव यांचं एक पुस्तक आहे, आत्मचरित्र त्याला म्हणा. त्यांनी आमचा बाप आणि आम्ही असं पुस्तक लिहिलं. मी सगळं वर्णन करत नाही मित्र हो, पण मी तुम्हाला आवाहन करेल की ते पुस्तक तुम्ही वाचा. त्यांनी किती प्रतिकूल परिस्थितीतून त्यांच्या आई वडिलांनी त्यांना शिकवलं. किती प्रतिकूल परिस्थिती असेल तर मित्र हो आपण कल्पनाही करू शकणार नाही, नक्की कल्पनाही करू शकणार नाही. विनयाने सांगतो, मी तर ते कधीही करू शकणार नाही, माझा परिचय नाही. इतक्या प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी त्यांच्या वडिलांनी 3 भावांना शिकवलं. इतक्या परिस्थितीत गरिबीत शिकवत असतानाही कोण कोण कुठे गेलं पहा, ज्ञानाच्या जोरावर, शिक्षणाच्या जोरावर पहा ज्ञानाचा प्रभाव किती असतो. डॉक्टर नरेंद्र जाधव आंतरराष्ट्रीय अर्थतज्ञ, आंतरराष्ट्रीय अर्थतज्ञाबरोबर पुणे विद्यापीठासारख्या अत्यंत प्रथित यश विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून त्यांनी काम केलं आणि आपल्या देशामध्ये अर्थव्यवस्था, राज्य व्यवस्थेच्या बाबतीत अनेक मोठमोठ्या समित्यांवर ते काम, सल्ला देण्याचं काम करत असतात. कोणतंही सरकार असो, खात्रीनं सांगेल, कोणतंही सरकार असो, त्यांच्या तज्ञतेचा फायदा ते सरकार आपल्या अर्थव्यवस्थेतल्या सुधारणा हे करण्यासाठी करत असतं. इतकी ती मोठी व्यक्ती आहे. त्यांचे दुसरे बंधू जाधव ते सुद्धा सेक्रेटरिएट मध्ये, ऑटोक्रॅटिक मध्ये IAS ऑफिसर होऊन खूप मोठ्या पदावर आहेत. आणि तिसरे बंधू त्यांचा स्वतःचा मोठा व्यवसाय आहे. हे सगळं कशामुळे झालं मित्र हो, माझ्या विद्यार्थी मित्रांनो आणि माझ्या सहकाऱ्यांनाही मला सांगायचंय की हे सगळं त्यांनी मिळवलेल्या शिक्षणामुळं आणि शिक्षणातल्या संधीतून त्यांनी जे ज्ञान मिळवलं, ते जे खोल गेले ज्ञानापर्यंत, त्या ज्ञानामुळं त्यांना मिळालं. आणि म्हणून नॉलेज ही खूप मोठी पॉवर आहे. नॉलेज हे खूप मोठं वेपन आपल्यामध्ये. असं म्हणतात की इथून पुढे कोणता समाज टिकेल या जगामध्ये, तो जो समाज ज्ञानावर आधारित आहे. नॉलेज बेस्ड सोसायटी विल सर्व्हाइव्ह इन कमिंग इयर्स असं म्हटलं जातं. आणि म्हणून मला असं वाटतं, एक गोष्ट मला पहिलं सूत्र तुमच्या पुढे ठेवायचंय की अक्षरशः ज्ञानाच्या मागे लागा. आपल्या परीक्षेच्या बाबतीत उत्तम गुण मिळाले पाहिजेत. आपल्या अभ्यासक्रमावर आपला पगडा, आपलं प्रभुत्व असलंच पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, आपण चांगले गुण प्राप्त झालेच पाहिजेत, आपल्याला चांगली नोकरी मिळालीच पाहिजे. पण एकदा का हे शिक्षणाचा हा टप्पा संपला की आपण ज्ञानाच्या मागे लागूया. परवा मी एक खूप चांगली क्लिप पाहिली. मला खरं टेक्नॉलॉजी खूप चांगली असती तर मी तेवढ्यापुरती ती क्लिप दाखवली असती. नगरला, केडगावला एका सामाजिक संस्थेच्या कार्यक्रमामध्ये एका समाजसेवकांनी केलेलं चिंतन ते आहेत त्या 5 मिनिटाच्या क्लिप मध्ये तुम्ही जरूर पहा. त्यांनी असं सांगितलं की नॉलेज, ज्ञान मिळवणं आणि आपल्या क्षेत्रामध्ये एखाद्या आपला प्रभाव असणं हे अत्यंत महत्वाचं आहे. त्यांनी असं सांगितलं की अमर्यादित क्षेत्रात थोडंसं काम करण्यापेक्षा मर्यादित क्षेत्रात अमर्याद काम करा. दॅट इज नॉलेज. दॅट इज नॉलेज. मला असं वाटतं तुम्ही प्रत्येकाने, परमेश्वराने, निसर्गाने तुम्हाला कोणती ना कोणती चांगली गोष्ट दिलेली, एक नव्हे, तुम्ही सुदैवी आहात, तुम्हाला अनेक चांगल्या गोष्टी दिलेल्या आहेत, त्या शोधा. त्या शोधण्यासाठी तुम्हाला आतापर्यंत घेतलेलं शिक्षण उपयोगाला येईल. पण आतापर्यंत घेतलेलं शिक्षण हा तुमच्या ज्ञान मिळवण्याच्या मधला एक टप्पा आहे, हे लक्षात ठेवा. मग तुम्ही जर शोधलं ना की तुम्हाला कशामध्ये गती आहे, तुम्हाला कशात आवड आहे, तर तिथं तुम्ही अमर्यादित काम करणं, ते म्हणजे ज्ञान मिळवण्याचा मोठा टप्पा झाला. मला त्या व्यक्तीचं वाक्य खूप आवडलं आणि आताही मला असं वाटतं की मी इथून पुढच्या याच्यात ते काम करावं. काय? तो मर्यादित क्षेत्रात अमर्यादित काम करणे. आणि म्हणून मला असं वाटतं नॉलेज हे खूप महत्वाचं आहे. आपल्या शिक्षण व्यवस्थेतून नॉलेज दिलं गेलं पाहिजे. काय होतं पहा मित्र, आज जेव्हा आपण समाजाचा विचार करतो तेव्हा शिक्षणाच्या सुद्धा सामाजिक व्यवस्थेमध्ये शिक्षणाच्या सुद्धा संधी आपल्याला देता येत नाहीयेत. आजच्याच पेपरला एक दुर्दैवानं सुदैवानं मला माहित नाही, पण आजच्याच पेपरला एक बातमी आहे, ती तुमच्या पुढे ठेवतो.
ती बातमी अशी आहे मित्र की जगामध्ये भारतीय लोक भारतीय श्रीमंतांचा महापूर वाढत चाललाय. बघा, दोन वेगळ्या व्यवस्था आपल्याला दिसत आहेत. एक व्यवस्था अशी की भारतामध्ये श्रीमंत होण्याचा खूप मोठा महापूर आल्यासारखी बातमी आहे, आणि दुसरा मात्र असा आहे की आपण रस्त्यावर बाहेर चाललो की चौकातून खेड्यातून आपल्या लक्षात येईल की मोठी लोकसंख्या आपल्या देशामध्ये शिक्षणापासून मूलभूत हक्कापासून जीवनाच्या वंचित आहे. आपल्याला काय करता येऊ शकतं मित्र? आपण उत्तम ज्ञान मिळवूया, आपण चांगलं ज्ञान मिळवूया, एखाद्या क्षेत्रात भरीव कार्य करूया, आणि त्याबरोबर आपण आपल्या जे आपले हॅव नॉट आहेत, आपले बंधू बांधव आहेत, जे सुविधांपासून, संधी सुविधांपासून, विकासापासून दूर आहेत, त्यांच्यासाठी आपण काही काम केलं पाहिजे. हा नक्की भाग मला असं वाटतं की हा आहे. बरोबर आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की शिक्षण घेत असताना समाजामध्ये जेव्हा व्यक्तीचा विचार केला जातो तेव्हा शिक्षणामधून ज्ञान मिळालं पाहिजे. किमान ज्ञानासाठी आपण प्रवृत्त व्हावं, हा शिक्षणाचा एक भाग असला पाहिजे. दुसरा महत्वाचा भाग आहे जो मला अत्यंत आपलं लक्ष त्याकडे वेधायचंय की आपण जेव्हा शिकत असतो, आपल्या भोवताली शिक्षण व्यवस्था जी आहे ती दुसऱ्या आपल्या पिढीला शिक्षण देत असते. पण यामध्ये काय झालेलं आहे, यामध्ये कौशल्यांचा खूप मोठा तुटवडा नाही म्हणता येईल, पण एक गॅप पडत चाललेली आहे. शिक्षणामधून माहिती, काही प्रमाणात ज्ञान आपण देण्याचा प्रयत्न करत आहोत, पण केवळ ज्ञान आणि त्यातून मिळणारं थोडंसं माहिती वाचा ज्ञान हे पुरेसं नाही. तर आपल्याला कौशल्य आणि तंत्र आपल्याला प्राप्त करावी लागतील. आपल्याला जर सुदृढ समाज घडवायचा असेल, आपल्याला जर बलाढ्य समाज घडवायचा असेल, आपल्याला जर कम्फर्टेबल समाज घडवायचा असेल की ज्या समाजामध्ये कोणीही उपाशी राहणार नाही, ज्या समाजामध्ये कोणी औषध उपचारांपासून वंचित राहणार नाही, आणि ज्या समाजामध्ये शिक्षण उत्तम मिळेल, औषध व्यवस्था उत्तम मिळेल, तर मला कौशल्य आणि तंत्र हे शिक्षण व्यवस्थेतून दिले पाहिजेत. तुम्ही शिक्षण व्यवस्थेशी खूप जवळून निगडीत आहात, आम्ही पण खूप जवळून निगडीत आहोत, म्हणून आपण यावर चांगला सखोल विचार करणं गरजेचं आहे. मला वाटतं तसा विचार सुरू झालेला आहे, बरेच वर्ष झाले आपल्या देश पातळीवर, राज्य पातळीवर, विद्यापीठ पातळीवर, पण त्याला वेग येणं गरजेचं आहे. तो म्हणजे शिक्षणाच्या प्रत्येक टप्प्यावरून आपण दिली जाणारी कौशल्ये आणि तंत्रे. 2-3 संदर्भ मी इथं समोर दिलेले स्क्रीनवर आहेत. ते आहेत डॉक्टर कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली, आणि मला सांगायला आवडेल की टिळक कॉलेजनी ज्यांच्या नावाने ही सिरीज, ज्ञानाची सिरीज सुरू केलेली आहे, ते आदरणीय डॉक्टर JP नाईक हे या एज्युकेशन अँड नॅशनल डेव्हलपमेंट या कमिशनचे सचिव होते. त्यांनी खूप मोठी भूमिका त्यात बजावलेली आहे. त्या एज्युकेशन अँड नॅशनल डेव्हलपमेंट या आयोगाने 62, 64, 66 साली स्पष्ट सांगून ठेवलं होतं की इथून पुढे येणाऱ्या पिढीला सरकार आणि निमसरकारी पातळीवर कौशल्ये दिली गेली पाहिजेत. इयत्ता 8वी नंतर प्रत्येकाला आपल्याला आवडेल, आपल्याला रुचेल, आपल्याला झेपेल, आपल्याला ज्यात गती मिळेल अशा प्रकारची कौशल्ये मिळण्याचा हक्क आहे. आपण ते पुरवले पाहिजेत किंवा आपण ती संधी उपलब्ध करून दिली पाहिजे. कौशल्य निर्माण होणं हे खूप महत्वाचं आहे. वर्क एक्सपिरियन्स असा तो कार्यानुभव असा शब्द त्यामध्ये होता. त्याही आधी मला आपल्याला सांगायला आवडेल की कौशल्ये आपल्या समाजात नागरिकांना मिळाली पाहिजेत. ती कौशल्य जर मिळाली तर त्याचा प्रॉडक्टिव्हिटीसाठी उपयोग होऊ शकतो आणि समाज चांगल्या पद्धतीने घडू शकतो. समाज चांगला असेल तर समाज स्थिर होतो, स्थिर समाज प्रगती करतो, आणि प्रगती करणाऱ्या समाजामधल्या सर्व स्तरातील घटकांना संधी मिळत असते विकासाची आणि सर्व गोष्टी मूलभूत सोयी सुविधा मिळण्याची. आणि म्हणून कौशल्ये आणि तंत्रे खूप महत्वाची आहेत. मी जसे 2 उदाहरणं दिली की मुदलियार कमिशनने 52 साली, कोठारी आयोगाने 62 साली सांगितलं होतं, आणि पुढेही आपल्या लक्षात येईल की स्किल्स विकसित करणं हे किती महत्वाचं आहे. ज्ञानाबरोबर कौशल्य प्राप्त करून घेणं आणि आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या पुढच्या पिढीला किमान काही कौशल्य ही आपल्याला शिक्षणातून दिली गेली पाहिजेत. खरंच एखादी गोष्ट आपण जेव्हा ऐकतो
तेव्हा काही वेळेला आपण ती विसरून जातो. एखादी गोष्ट आपण पाहतो आणि ऐकतो तेव्हा काही प्रमाणात ती आपल्या लक्षात राहते. पण असं आहे, एखादी गोष्ट जर आपण कृतीनं केली, म्हणजे आपण ती केली, तर कृती केली, तर मात्र आपल्या ते कायम लक्षात राहतं. आणि म्हणून आपल्या मुलांना कृती करण्याच्या संधी द्याव्यात, कौशल्य विकसनाच्या संधी मिळाव्यात, तंत्र विकसनाच्या त्यांच्यातल्या उपजत तंत्राच्या जे विकास करायला पाहिजे, त्यासाठी त्यांना संधी मिळाली पाहिजे. दुसरा जो पैलू आहे, उत्तम समाजासाठीचा आणि उत्तम व्यक्तिमत्व घडवण्याचा, म्हणजे आवश्यक ती कौशल्ये आणि कॉम्पिटन्सीज विकसित झाल्या पाहिजेत. मला इथे एक तुम्हाला संदर्भ द्यायचा आहे मित्र, खूप गंभीर संदर्भ आहे. तुमच्या आमच्याशी संबंधित आहे. मी मगाशी म्हटलं तसं, मी बोलतोय ते माझे विचार शेअर करतोय. त्याचबरोबर मला असं वाटतं, की आपणही या विषयावर आपण गांभीर्याने विचार करावा. NSDL नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन NSDC यांनी दिल्ली ही सेंट्रल गव्हर्नमेंटची एक संस्था आहे. यांनी प्रत्येक विद्यापीठामध्ये भारतात किमान कौशल्य डेव्हलप करण्यासाठी, विकसित करण्यासाठी काही प्रयोग सुरू केले होते. ते जे गृहस्थ होते डायरेक्टर ND नॅशनल स्किल डेव्हलपमेंट NCDC चे, ते पुणे विद्यापीठात जेव्हा आले होते, तेव्हा मला त्यांनी सांगितलेला एक भाग तुम्हाला सांगायचा आहे. काय आहे तो भाग? त्यांनी असं सांगितलं, की आपल्या शिक्षणाचे 7 अकॅडमिक स्तर आहेत. प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, विद्यापीठीय, मॉडरेट PhD आणि वरील शिक्षण. हे 7 स्तर अकॅडमिक शिक्षणाचे आहेत. तसेच काही स्तर हे प्रोफेशनल एज्युकेशनचे आहेत, तांत्रिक शिक्षणाचे आहेत. काय सांगत होते ते, की कौशल्याची किती आवश्यकता आहे, कौशल्य विकसनाची विद्यार्थ्यांमध्ये. आणि त्यांनी असं सांगितलं, की आपले विद्यार्थी अकॅडमिक मध्ये 7व्या स्तरापर्यंत जरी गेले, म्हणजे अगदी PhD MPhil पर्यंत गेले, तरी त्यांचं कौशल्य संपादन आवश्यक आहे. तंत्र संपादन हे 7व्याच पातळीवर असेल असं नाही, ही खूप गंभीर बाब आहे. म्हणजेच काय, तर शिक्षणाचे अनेक टप्पे पूर्ण केल्यानंतर सुद्धा आपल्याला कौशल्य जी जीवनाला आवश्यक आहेत, तंत्र जी जीवनाला समृद्ध होण्यासाठी आवश्यक आहेत, स्वयंपूर्ण होण्यासाठी आवश्यक आहेत, ती आपण देण्यात कमी पडतो. आणि हाही एक गांभीरपणे असणारा मुद्दा आहे, की ज्यावर आपल्याला विचार केला पाहिजे. चांगला व्यक्ती आणि चांगला समाज घडवण्यासाठी उत्तम कौशल्याचं आदान-प्रदान असणं, उत्तम तंत्र देणं पिढीला योग्य वेळेला हे खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि जो वेग आलेला आहे, त्याला आणखी वेग आपल्या व्यवस्थेमध्ये दिला पाहिजे. जी मुलं शिक्षण प्रवाहाच्या बाहेर आहेत, जी मुलं या तंत्र आणि कौशल्याच्या बाहेर आहेत, त्यांना सरकारने विशेष व्यवस्था केली पाहिजे. तरच व्यक्ती चांगल्या होतील. व्यक्ती समृद्ध झाल्या तर तो समाज स्थिर होतो आणि स्थिर समाज, जसं सरांनी सांगितलं मगाशी, मला खूप छान वाक्य वाटलं, की स्थिर समाजामध्ये नागरिक समाधानी असतात आणि ते विकासाच्या गोष्टी करतात. मला इथे एक खरंच व्यक्तिगत उदाहरण किंवा एक अनुभव शेअर करायचा आहे, की खरंच समाधानी समाजातले नागरिक कसे असू शकतात विचार करतात. माझा एक भाऊ TCS मध्ये होता. तो जवळजवळ 10 वर्ष डेन्मार्कमध्ये होता. आणि काही कारणामुळे तो 10 वर्षांनी डेन्मार्कहून आला आणि त्याच्याशी मला संवाद करण्याची वेळ आली आणि मी त्याच्याबरोबर औरंगाबादहून पुण्याकडे येत होतो. टोल नाक्याला मी गाडी चालवत होतो. तो माझ्या शेजारी बसलेला होता. पहा, विचार मी अजूनही विसरलो नाही. ही 5-6 वर्षापूर्वीची घटना आहे. जास्त जुनी असेल. तर मी टोल नाका आल्यानंतर मी सांगितलं त्याला, की "अरे, मी पुण्याहून औरंगाबादला जाताना रिटर्न घेतलंय तिकीट." तर तो म्हणाला, "नाही, नाही, नाही. मला तुम्ही नाहीच घेतलं." म्हणलं, "अरे, खरंच मी घेतलंय." आणि अशा ह्याच्यात तिसऱ्या वाक्याला माझा आवाज चढला. आवाज माझा चढल्याबरोबर माझा तो डेन्मार्कमध्ये असलेला भाऊ मला त्याने खांद्यावर थोपटलं आणि तो म्हणाला, "अरे किती मोठा आवाज करतोयस तू?" लिटरली मागे बसणाऱ्यालाही खरं माझा आवाज ऐकू गेला नव्हता. पण त्या देशामध्ये इतकं स्थायी स्वभाव आहे, की असं कोणीच ओरडत नाही. इतक्या मोठ्याने कोणीच सार्वजनिक ठिकाणी बोलत नाही. बाकीच्या तर गोष्टी दूर राहिल्या. आणि तिथून पुढे मित्र हो, टोल नाका क्रॉस झाल्यावर एक शिक्षक माझा जागा झाला आणि मी त्याच्याशी चर्चा केली. त्यांनी सांगितलं, की डेन्मार्क काय, फिनलंड काय. कालच फिनलंडची एक चर्चा झाली, बातमी आली, की आनंदी देश म्हणून तो जगात परत पहिल्या काही क्रमांकामध्ये आलेला आहे. हे देश हे समाधानी देश आहे. म्हणजेच काय, तर तिथल्या देशातल्या
नागरिकांच्या मूलभूत ज्या गरजा आहेत त्या पूर्ण झालेल्या आहेत. त्यानंतर ते विकासाकडे आलेले आहेत. त्याही गरजा त्यांच्या प्रमाणात पूर्ण झालेल्या आहेत. ते स्वयंपूर्ण आहेत आणि म्हणून ते जीवनाकडे प्रगल्भ पाहतात. आपल्यालाही तसं पाहता येऊ शकतं, तेही शक्य आहे. म्हणून आपल्याला आपल्यामधल्या हॅव्ह नॉट कडे लक्ष देणं, आपण विकसित होणं, आपण समाधानी होणं आणि त्यानंतर आपल्या भोवताली जे हॅव्ह नॉट आहेत, जे दुर्लक्षिलेले आहेत, त्यांच्यासाठी काही करणं हे सुदृढ समाजासाठी गरजेचं आहे असं मला वाटतं. कौशल्यांबरोबर तिसरा एक पैलू मला तुमच्या पुढं मांडायचा आहे मित्र हो, तो पैलू म्हणजे विचारांचा. ज्ञान, कौशल्य हेच एवढे महत्वाचे नाहीयेत, तर मित्र हो, आपल्याला विचार खूप महत्वाचे आहेत. हा, विचारांचं देवाणघेवाण नाही झालं, विचारांची देवाणघेवाण खूप महत्वाची. थॉट प्रोसेस इज व्हेरी इम्पॉर्टंट. हा, थॉट प्रोसेस हा खूप मोठा भाग आहे. मला इथं थोडस शांतपणे तुमच्याशी संवाद करायचा आहे, मनापासून संवाद करायचा आहे. आपण शिकतो, आपण डिग्री घेतो, आपण नोकरीला लागतो, आपण जसं वय वाढतो तसं वयानुसार आपण मॅच्युअर्ड होत असतो. पण मला असं वाटतं विचार प्रक्रिया आपली पद्धतशीरपणे आपल्याला विकसित करायला हवी. आपल्याला खूप चांगला वारसा मिळालेला आहे, महाराष्ट्राला विशेषतः, भारताला विशेषतः. आणि आपला वैचारिक वारसा हा इतर देशांपेक्षाही वेगळा आहे. मी तुम्हाला त्याचं उदाहरण देईन. काय आहे, थॉट का महत्वाचे आहेत? आयुष्यामध्ये मी ज्ञान मिळवलं, आयुष्यामध्ये मी कौशल्य मिळवली, त्या कौशल्य ज्ञानाच्या जोरावर मी मोठा झालो. तिथपर्यंत शिक्षण थांबत नाही. शिक्षण असं सांगतं त्याबरोबर तुमचे विचार प्रगल्भ झाले पाहिजेत. तुम्हाला रॅशनल थिंकिंग आलं पाहिजे. म्हणजे काय, तर तुम्हाला चांगलं काय आणि वाईट काय ह्याची चिकित्सा करता आली पाहिजे. दिस क्रिटिकल थिंकिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. दिस रॅशनल थिंकिंग, डेव्हलपिंग ऑफ रॅशनल थिंकिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. अँड ऍज आय सेड, वी आर हॅव्हिंग व्हेरी ग्रेट प्रिव्हिलेज फॉर दॅट. किती ग्रेट प्रिव्हिलेज आहे. सगळ्यात मोठी महत्वाची महात्मा फुल्यांची. महात्मा फुल्यां इतका क्रिटिकल थिंकर जगात कुठंच नाही. नुसतेच ते क्रिटिकल थिंकर नव्हते, तर त्यांचं क्रिटिकल थिंकिंग हे सामाजिक होतं. अनेक क्रिटिकल थिंकर जगामध्ये आहेत, पण महात्मा फुल्यांनी क्रिटिकल थिंकिंग करून त्यानंतर त्यांनी समाजातल्या ज्या लोकांवर अन्याय झालेला होता त्यांना त्यांच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी विचारच मांडले नाहीत, तो स्वतःच्या पत्नीला शिकवून अत्यंत त्रास सहन करून, आपण पाहिलंय, आपण माहिती आपल्याला की त्यांनी सगळ्या समाजाला शिक्षण देण्याचा प्रण केला, निश्चय केला आणि तो अंमलात आणला आणि त्यासाठी प्रचंड मोठी किंमत त्यांनी आयुष्यात सोसलेली आहे. तर महात्मा फुलेंपासून गाडगे बाबांपर्यंत, मी आता जर गाडगे बाबांचे काही विचार आपल्याला सांगायला गेलो, विचार, थिंकिंग प्रोसेस जी आज आवश्यक आहे, ती थिंकिंग प्रोसेस सांगायला गेलो तर मलाही जरा ऑकवर्ड होईल. इतके काळाच्या पुढे गाडगे बाबांनी, संत गाडगे बाबांनी विचार मांडलेले. त्यांनी असं सांगितलं, तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. अजून कितीतरी गोष्टी त्यांनी सांगितल्या इतक्या स्पष्ट. मला असं म्हणायचंय की थॉट प्रोसेस ही जी आपला वारसा आहे, मग तो अगदी ईश्वरचंद्र विद्यासागर, आगरकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी आपल्यावर खूप अनंत उपकार केलेले आहेत विचार मंथन करून, आणि नुसतं विचार मंथन न करता त्यांनी ती मूल्य राज्यघटनेत निश्चितपणे मांडून ऑर्गनाइज करून आज आपल्याला एक चांगला रेड कार्पेट टाकून दिलेला आहे. मी नेहमी म्हणतो, धाडसानं विधान करतो मी, आणि नेहमी करतो आणि ते आजही करतो, की खरंच उच्च वर्णीयांनी सगळ्या या विचारवंतांचं खूप स्मरण केलं पाहिजे, त्यांचा सन्मान केला पाहिजे, त्यांचा मान राखला पाहिजे आणि त्यांना सन्मान दिला पाहिजे, त्यांना सॅल्यूट ठोकला पाहिजे, ऋणी राहायला पाहिजे. कारण त्यांनी सगळ्यांना ओरिएंट करून, त्यांनी अन्यायाविरुद्ध वाचा फोडून परत सगळ्यांना एका प्लॅटफॉर्मवर आणलं, एका माळेत गुंफलेलं आहे. हे जगात कुठं नाही झालं, हे भारतामध्ये झालं. इतका प्रगल्भ विचार आपल्या पूर्वीच्या विचारवंतांनी मांडलेला आहे. आपल्याला माहितीये, आज युक्रेनचा संघर्ष असेल किंवा पूर्वीचे जे संघर्ष असतील, त्या सगळ्या संघर्षामध्ये जगातल्या चर्चेमध्ये भारत का आहे, तर आपले जे सगळे पूर्वसूरी होते यांचे विचार खूप क्लिअर होते, यांची विचार प्रोसेस खूप क्लिअर होती, स्पष्ट होती. ती आपल्याला शाळांपर्यंत आणायची आहे.
Democracy is not a way of political machinery. It is a part and parcel of life. Coexistence, दुसऱ्याचं अस्तित्व मानणं, दुसऱ्याच्या विचारांना सन्मान देणं, हा विचार आपल्याला डेव्हलप करायचा आहे. आणि आजच्या काळामध्ये तर आपल्याला शिक्षणातून आपण स्वतःमध्ये आणि आपल्या भोवतालच्यांमध्ये आपण ज्या शाळेत शिकवतो, ज्या संस्थेत काम करतो, तिथं क्रिटिकल थिंकिंग स्पष्टपणे मांडणं, किंमत चुकून का होईना असेल तरी ती मांडणं हे अत्यंत गरजेचं आहे. आजच्या काळाची ती गरज आहे. शिक्षणातून, आपल्या वर्तनातून शिक्षण आपलं रिफ्लेक्ट झालं पाहिजे ते विचारांमधून. मला चांगलं काय वाईट काय ते मला अनालिसिस करता आलं पाहिजे. दॅट इज एज्युकेशन. दॅट इज एज्युकेशन. मला इतरांची सुख दुःख समजता आली पाहिजेत. दॅट इज थॉट प्रोसेस. दॅट इज थॉट प्रोसेस. आणि ती अत्यंत महत्वाची. ती शिक्षणातून येते हे नक्की आहे. जगातल्या सगळ्या तज्ञांनी सांगितलं की शिक्षणाशिवाय दुसरा मार्ग नाही. परवा सुद्धा मी एका ठिकाणी वाचत होतो, एक सोलापूरची एक पारधी समाजासाठी काम करणारी शाळा आहे. तिथं त्यांना मदतीसाठी काही प्रयत्न करत असताना एका विचारवंतांनी, अभय दिवाणजी म्हणून त्यांनी एक विचार मांडला. ते म्हणाले, या समाजाचं जर कल्याण करायचं असेल, ज्याची आपल्यावर जबाबदारी आहे, ते एकच मार्ग आहे, तो म्हणजे त्यांना शिक्षण देणे. म्हणजे मला म्हणायचंय की शिक्षणातून एवढ्या अपेक्षा आहेत. मतीन भोसलेंसारखं काम तुम्ही वाचा, तुम्ही ऐका, प्रश्नचिन्ह नावाची शाळा टाका वेबवर किंवा गुगलवर. तुमच्या लक्षात येईल की तो पारधी समाजाचा व्यक्ती, शिक्षक, अनुदानित शाळा सोडून भीक मागून मुलांना गोळा करतो आहे, लोकांचे मार खाऊन गोळा करतो आहे मुलांना, आणि पारधी समाजाच्या मुलांना शिक्षण देतो आहे. काय चांगलं बोलतात इंग्लिश तिथली मुलं. मराठी बोलता येत नाही पण काय चांगलं बोलतात ती मुलं. ती मतीन भोसलेचं कॉन्ट्रीब्युशन किंवा त्याच्या मागे प्रेरणा आहे, त्याच्या मागे अविरत असणारे कष्ट आहेत. आणि नुसते कष्ट नाही मित्रो, तो स्वतः उपाशी राहतोच आहे. पण नुसते तो ह्याच्यासाठी की ते आपल्याला अत्यंत जवळचे आहेत म्हणून नुसते उपाशी नाही, तर ते त्या मुलांसाठी किंमत मोजून त्यांना शिकवण्याचा प्रयत्न करतात. मला असं म्हणायचं, थॉट्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. 100 थॉट पैकी आपण एक घेऊया. आपल्या शिक्षणातून, आपण मिळवलेल्या शिक्षणातल्या आदान प्रदानातून परीक्षेत यश मिळवू, डिग्री घेऊ, नोकरी चांगली मिळवू, आपल्या तुमच्या आमच्या याला ज्याला आपण व्हर्टिकल मायग्रेशन म्हणतो, त्यासाठी शिक्षण आणि उत्तम आर्थिक स्थिती असणं त्याला पर्यायच नाही. आर्थिक प्रगती होणंच महत्वाचं आहे. मार्क्सने सांगितलं होतं, मनी इज द बेस्ट. मनी इज द बेस ऑफ सोशल कल्चर. सोशल कल्चर नंतर येते, पहिलं मनी इज द बेस्ट. म्हणजेच काय, तर आर्थिक समृद्धी ही प्रत्येक घटकाची पहिली आवश्यक गोष्ट आहे. आम्हाला पहिली आर्थिक आम्ही समृद्ध होऊ आणि मग आम्ही विचार कोणते स्वीकारायचे ते पाहूया. हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. आणि आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये जेव्हा आपण आदान प्रदान शिक्षक म्हणून, विद्यार्थी म्हणून करत असू, आणि तरुण म्हणून आपण जेव्हा विचार करतो, मी पण तरुण आहे, मला माहिती, मी पण ह्या बाबतीत तरुण आहे, की विचार जे चांगले असतील ते आजही मी माझे विचार टेस्ट करून पाहतो, आणि अजून आपल्याला पुढे चांगले विचार मांडता येतील का, हाही मी प्रामाणिकपणे प्रयत्न करतो. मागे पुढे होऊ शकतात, चुका होऊ शकतात, त्यामध्ये प्रश्नच नाही. पण मला असं वाटतं की विचारांचं आदान प्रदान आजच्या काळात खूप महत्वाचं आहे. आणि त्यातून आपली स्वतःची येणारी एक स्पष्टता विचारांची, ती खूप महत्वाची. तुम्हाला कोणीही विचारणार नाही मित्र 10 वर्षांनी की तुमचा पगार किती आहे किंवा तुमच्याकडे किती इस्टेट आहे. तुम्ही काय आहात, व्हॉट आर यू, ते तुम्हाला विचारणार आहेत. तुम्ही कोण आहात म्हटल्याबरोबर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की मी हा आहे, माझी आयडेंटिटी हे आहे, आणि मी हे काम केलेलं आहे, किंवा काय असेल ते माझी ही आयडेंटिटी आहे. ते सगळ्यात महत्वाचं आहे. या सगळ्या लोकांनी जी चांगली कामं केलेली आहेत ती आपल्या पुढे आहेत. मी मगाशी म्हटलं तसं की आपण खरंच भाग्यवान आहोत. सिंधुताई सपकाळांपासून तर थेट कितीतरी नावं मला घेता येतील. एक उदाहरण जाता जाता ठेवतो, समोर आपल्या काही चांगली थॉट्स ठेवलेलेच आहेत स्क्रीनवर. कविता चौधरी म्हणून आहे, त्यांचा 10-12 वर्षापूर्वी सत्कार झाला, मला ते अत्यंत आठवतंय चांगल्या पद्धतीनं. मांजरी नावाचं गाव आहे हडपसरच्या शेजारी. आता खूप सुधारलंय, तिथं खूप सोयी सुविधा आहेत. पण त्या काळात तिथं जायला प्रश्न असायचा. त्या मॅडम किंवा त्या चौधरी, मिसेस चौधरी, त्या मांजरीला काम करत होत्या, नोकरीला होत्या. त्यांना त्यांचा का सत्कार केला लोकमतनी, IBNनी?
तर त्या अनेक वर्षामध्ये एकही दिवस उशिरा गेल्या नाहीत नोकरीच्या ठिकाणी, एकही दिवस लवकर आल्या नाहीत. त्यांचं त्या दिवशी लग्न होतं, त्या दिवशी पण ते वेळेवर नोकरीला गेल्यात. ज्या दिवशी धुवाधार पाऊस असायचा त्यावेळेलाही त्या नोकरीत वेळेत गेल्या. आणि असं अनेक वर्ष त्यांची तपश्चर्या होती. त्या तपश्चर्याची नोट केली आणि एका महिलेचा सत्कार केला एका वेगळ्या विषयावर, जे महत्वाचा आहे वर्क कल्चरचा. म्हणजे तुम्हाला असं लक्षात येईल मित्र, की एवढ्या मोठ्या विचार आणि त्याला आचरण करणारी मोठमोठी व्यक्तिमत्व आपल्या भोवताली आहेत. त्याचा फायदा आपण घेऊया, आपले विचार थॉट क्लिअर करूया. आपल्या शिक्षणाच्या माध्यमातून आपल्याला मिळालं जे वेपन आहे, ताकद आहे शिक्षणाची, त्यातून आपलेच विचार आपण टेस्ट करत जाऊ, आपलेच विचार आपण आणखी प्युअर करत जाऊ, कालानुरूप करत जाऊ. नाही नुसतं नाही कालानुरूप, तर काळाच्याही पलीकडे. का कालानुरूप? वाय? वी शुड गो बियॉन्ड टाइम. What will happen after 20 years? We have to think. आपण तो विचार केला पाहिजे की 25 वर्षांनी कोणते विचार असणार आहेत, त्याचे आज मी विचार टाकू शकलो पाहिजे. हा विचारांचा भाग आहे. म्हणजे तिसरा एज्युकेशनचा भाग मी सांगितला, मला जो वाटतो तो तुमच्या पुढे मांडला, की ज्ञान, कौशल्य, तंत्रे आणि विचारातली स्पष्टता, विचारातली देवाण मंथन आणि त्यातून येणारा चिंतनातून माझे स्वतःचे काही विचार आणि त्या विचाराचा संघ, त्या विचाराचा समूह, की ज्यासाठी मी कधीच माझ्या आयुष्यात ऍडजस्टमेंट करणार नाही, अशी माझी ही आयडेंटिटी माझ्या विद्यार्थ्यांची असली पाहिजे, माझ्या मित्रांची असली पाहिजे, माझी स्वतःची असली पाहिजे. तसा प्रामाणिक प्रयत्न मी केला पाहिजे. दॅट इज एम ऑफ एज्युकेशन असं मला वाटतं. आणि ते जर झालं तर उत्तम समाज, उत्तम व्यक्ती तयार होऊ शकतात. आणि उत्तम व्यक्ती आणि उत्तम समाज झाला तर त्याचा परत रिव्हर्स परिणाम चांगला असा होतो, की तो त्या समाजातल्या शिक्षण व्यवस्था चांगल्या होतात, त्या समाजातल्या नागरिकांची राहणीमान आणि त्या समाजातल्या नागरिकांचे विचार हे काळाच्या पलीकडे जातात, सभ्य होतात, मॅच्युअर्ड होतात. हे आपण अनेक ठिकाणी पाहिलेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की विचारांचा हा तिसरा अँगल आपण त्यावर विचार केला पाहिजे. जसं आपण म्हणतो आता विषय दिलेला आहे एज्युकेशन आणि सोसायटी. आपण सातत्यानं सोसायटी भोवताली फिरत आहोत. सोसायटी भोवती का फिरतो आहोत? तर शेवटी सोसायटी शिवाय आपल्याला आयडेंटिटी नाही. एज्युकेशन आणि सोसायटी असा आपला विषय. तर सोसायटी शिवाय आपल्याला आयडेंटिटी नाही. सोसायटीच याचा अर्थ असा की अनेक कॉमन गोल असणारा, कॉमन ट्रॅडिशन असणारा, कॉमन इच्छा आकांक्षा असणाऱ्या लोकांचा समूह म्हणजे सोसायटी. आणि ह्या सोसायटीमुळे आपण डेव्हलप होत असतो. आणि म्हणून मला असं वाटतं हेल्दी, कम्फर्टेबल सोसायटी की जी विचारांचा स्वीकार करणारी आहे. अनेकदा मला ह्या बाबतीत रेनिसान्सचा उल्लेख करायला आवडेल की रेनिसान्स मध्ये ह्या लोकांनी कसले विचार मांडले हो मित्र हो. आपण हा विचार केला पाहिजे. कोमेनियसला जेव्हा अनुभवलं कोमेनियसनी की सूर्य स्थिर आहे आणि सगळे ग्रह त्या सूर्याभोवती फिरतायत, तेव्हा त्यांनी सगळ्यांना विरोध केला मित्र. त्याला त्या राजाने सांगितलं की तुला मी तुरुंगात टाकणार आहे. तू असं लिही की सूर्य स्थिर नसून पृथ्वी स्थिर आहे आणि त्याच्या भोवताली सूर्य फिरतोय. तो म्हणाला नाही, जे मला अनुभवाला आलंय, जे मला ज्ञात झालेलं आहे तेच मी मांडणार आहे. रॉजर बेकननी त्या काळात सांगितलं सोसायटीमध्ये, त्या काळातल्या सोसायटीमध्ये की प्रयोग करा, प्रयोग करा. अनुभव आणि प्रयोगातून जे तुम्हाला कळेल, जे सिद्ध होईल तेच स्वीकारा आयुष्यातलं. सॉक्रेटिसनी काय केलं? किती लोकांच्या विचारांच्या परंपरा, उच्च विचारांच्या परंपरा आपल्या मानवी इतिहासामध्ये आहेत. आपल्याला त्या शोधल्या पाहिजेत. जसं वेस्टर्न पाश्चात्य देशांमध्ये आहे तसंच आपल्या देशामध्ये पण आपल्याला असंख्य सापडतील, असंख्य सापडतील. नुसतं पुण्यामध्ये तुम्ही पाहिलं, महाराष्ट्रात पाहिलं तरी खूप मोठी माणसं आपल्याला पाहायला मिळतील की विचारांसाठी त्यांनी आपलं बलिदान दिलं किंवा खूप मोठी किंमत सोसली. अशा समाजात आपण राहतो. दुसरा भाग मला महत्वाचा आहे तो की जेव्हा आपण शिकतो, आपण स्वतः मोठे होतो, आपण विकसित होतो, तेव्हा आपण समाजाचा विचार हा केलाच पाहिजे. ते अनिवार्य आहे. ते आपल्या शिक्षणाचं व्यवच्छेदक लक्षण आहे. मी शिक्षण घेतो म्हणजे काय? तर त्या एका व्यक्तीने खूप छान सांगितलं होतं. त्यांनी असं सांगितलं की तुम्ही व्यक्त होता येणं म्हणजे शिक्षण. मग कुणासाठी व्यक्त होता येणं? तर शिक्षणामुळं माझ्यासाठी नव्हे, तर माझ्या पलीकडे जाऊन शिक्षणामुळं मला समाजातल्या इतर घटकांसाठी व्यक्त होता येणं हे महत्वाचं आहे.
आणि जेव्हा आपण समाजाचा विचार करतो तेव्हा असे नागरिक घडवणं हे खूप महत्वाचं आहे. असा माणूस घडवणं खूप महत्वाचं आहे. मला इथे एक छोटासा प्रसंग आठवतो, तो तुमच्या पुढे शेअर करतो, तुम्हाला तो नक्की आवडेल. कोणताही समाज केव्हा पुढे जातो, स्थिर होतो, प्रगतीकडे जातो, तो त्याला मिळालेल्या नेतृत्वामुळे. नेतृत्व हे घडवलं जाऊ शकतं. शिवाजी महाराजांचं उदाहरण आपल्या पुढे अत्यंत जवळचं आहे, की ज्यांच्या विचाराशिवाय, ज्यांच्या उल्लेखाशिवाय आपला दिवस जात नाही, ज्यांना सॅल्यूट ठोकल्याशिवाय, ज्यांच्या विचारांमुळं, नावामुळं आपण मोहरून गेल्याशिवाय असा एकही दिवस जात नाही. त्या शिवाजी महाराजांना जगामध्ये सन्मान दिला जातो आणि त्या शिवाजी महाराजांमधले नेतृत्व गुण, व्यवस्थापकीय गुण त्यांच्या आईंनी म्हणजे ज्याला आपण राजमाता जिजाऊंनी त्यांच्यामध्ये विकसित केले. त्या व्यक्तीने समाज आपल्याला घडवला, समाजाला दिशा दिली, समाज पूर्ण बदलून टाकला. आपल्यापेक्षा बाहेरच्या लोकांना जास्त त्याविषयी अभ्यास आहे. लोक बाहेर जास्त अभ्यास करतायत आणि लोक मानतायत की शिवाजी महाराजांनी पूर्ण ह्या देशाचा इतिहास आणि दिशा बदलून दिली. जसं एका आईनी एका आपल्या मुलाला विचारांनी प्रेरित केलं, गोष्टी सांगून प्रेरित केलं, विचार सांगून प्रेरित केलं, प्रेमाने दिशा देऊन एक ध्येय दाखवून प्रेरित केलं, तसंच एक छोटस उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात येईल की नेतृत्व कसं विकसित होतं, जे प्राण्यांमध्ये विकसित होतं. मित्र, हे उदाहरण आहे आफ्रिकेतल्या एका लायन फॅमिलीचं. त्यामध्ये म्हणजे सिंहाच्या कळपाचं, सिंहाच्या कुटुंबाचं. त्या सिंहाच्या कुटुंबाने त्या एक काळ सगळ्या जगावर राज्य केलेलं होतं. म्हणजे काय, तर सगळे प्राणी प्रेमी तिथं जात होते आफ्रिकेमध्ये त्या कुटुंबाला भेटायला, त्या सिंहांच्या कुटुंबाला. त्याचं नाव आता मला आठवत नाही, ते परवाच्या मागच्या लोकसत्ता महाराष्ट्र टाइम्सला आलेलं आहे. त्या कुटुंबामध्ये सिंहाच्या एक लंगडा, ज्याला पायात कुठलीही ताकद नव्हती, असा एक बछडा जन्माला येतो. आणि असं होतं की त्या बछडाला जन्म आल्यानंतर त्याचे भाऊ म्हणजेच इतर त्याचे छोटे बछडे सिंहाचे त्याच्याकडे दुर्लक्ष करतात, तिची आई दुर्लक्ष करते, त्याच्या मावशा, त्याचे काका, त्याच्या कुटुंबातले सर्व सदस्य दुर्लक्ष करतात. त्याला खूप वाईट वाटतं. तरीही तो टिकून राहतो, कारण त्याच्यामध्ये उपजत काही गोष्टी निसर्गाने दिलेल्या होत्या. सगळी प्रतिकूल परिस्थिती असताना अनेकदा ते सगळे त्याला सोडून जातात, अनेकदा रात्रीचे, दिवसा, तरीही तो त्यांना शोधतो आणि त्यांच्या बरोबर राहतो. मित्र हो, एक क्षण असा येतो की त्यांच्या कुटुंबातले सर्व कर्तृत्ववान जे मोठे सिंह होते, जे कुटुंबाचं पालन पोषण रक्षण करायचे, ते थकतात. आणि त्यावेळेला इतिहास असं सांगतो की त्या सिंहाच्या बछड्यानी, ज्याचं नाव जगामध्ये प्रसिद्ध आहे मिसफिट नावानी, त्यांनी त्या कुटुंबाचं नेतृत्व केलं, त्या कुटुंबाचं रक्षण केलं आणि अनेक गंभीर संकटामधून त्यांच्या सगळ्या कुटुंबाला सुरक्षित ठिकाणी नेलं. लीडरशिप, मॅनेजरल स्किल आर व्हेरी इम्पॉर्टंट हेल्दी सोसायटी. आणि म्हणून मला म्हणायचं असं की परत आपण शेवटच्या टप्प्याकडे येऊया की शिक्षण, व्यक्ती आणि समाज या 3 अँगलवर आपण चर्चा करत होतो. उत्तम शिक्षण दिलं, चांगले नागरिक घडतील, चांगल्या नागरिकांची संख्या वाढत गेली की समाज चांगला होत जातो, समाज सुदृढ होतो, समाज स्थिर होतो आणि स्थिर समाज हा इतरांना दिशा देतो, आपल्या सभासदांना योग्य प्रकारे मार्गदर्शन करतो आणि त्याचं पालन पोषण पण चांगलं करतो असं दिसून येतं. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण सर्वांनी जे आपण शिक्षण घेत आहोत, शिक्षण देत आहोत, शिक्षणाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर आपण एकमेकाशी संवाद करत असतो, स्वतःशी संवाद करत असतो, तर शिक्षणाविषयी आणखी सविस्तर चर्चा, आणखी सखोल चिंतन आपण करावं. आजच्या समाजाचं निरीक्षण करावं, कोणत्या प्रकारच्या गोष्टी शिक्षणात बदलता येतील, व्यवस्था नसेल बदलता येत तर मी स्वतः काय करू शकतो, असा मी विचार करेन आणि काही चांगलं काम करण्याचा प्रयत्न करेन. जे माझं शिक्षण मला सांगतं, जो माझा विचार जो शिक्षणामुळे विकसित झालाय तो मला सांगतो आणि मी असं करण्याचा प्रयत्न करेन. शेवटी थांबताना मित्रो, मला मास्लोच्या काही गोष्टींच्या 4 गोष्टीच्या गरजा दिलेल्या आहेत त्यांनी, 4 प्रकारच्या गरजा, त्याचा उल्लेख करावा असं वाटतं. मास्लोनी सांगितलं, चांगला माणूस घडवायचा असेल, चांगलं व्यक्तिमत्व घडवायचं असेल तर 4 प्रकारच्या आपल्या गरजा लक्षात आल्या पाहिजेत. समाजाशी त्याची सांगड मी घालणार आहे, मी थांबणार आहे.
आणि ते शिक्षणामुळेच आपण घालू शकतो. काय सांगितलं मास्लोनी? मास्लोनी असं सांगितलं की कोणत्याही व्यक्तीच्या, कोणत्याही समाजाच्या 4-5 प्रकारच्या गरजा असतात. सगळ्यात प्राथमिक गरज ही अन्न, वस्त्र, निवारा, औषधे या प्रकारची आहे. ती पूर्ण भागली पाहिजे. ज्या समाजाची, ज्या व्यक्तीची ती गरज भागेल, तो समाज खऱ्या अर्थाने विकसित होतो. तो तिथं थांबत नाही. त्यांनी असं सांगितलं ही अर्ज आहे. एक आपली गरज भागली, की आपण पुढच्या गरजेकडे जातो. दुसरी कोणती गरज आहे मास्लोनी सांगितल्याप्रमाणे त्यात काही वेगवेगळे विचार मंथन झालेली आहेत. पण मी ठोकताळ्याने काही 4 गोष्टी तुमच्या पुढे ठेवणार आहे. आपल्या समाजात आपल्या भोवतालच्या लोकांची पहिली गरज ही शारीरिक, ज्याला आपण म्हणतो की अन्न, वस्त्र, निवारा, मूलभूत सोयी सुविधा याची भागलीच पाहिजे. त्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. ते लोक त्यापर्यंत आले की ते तिथं थांबणार नाहीत. ते पुढचा विचार करू लागतील. ते कोणता विचार करतील? पुढची माणसाची उत्स्फूर्त गरज आहे ती इस्टीम, आत्मसन्मान, मान सन्मान. माझे एकदा मूलभूत गरजा भागल्या की मग मी पुढे सन्मानाचा विचार करतो. एवढंच काय मित्र हो, मी एक उदाहरण देतो तुम्हाला. मी गंगाधाम चौकामध्ये एका वेळेला होतो, दुपारचा होतो आणि एक मुलगा पेन नाही का, ते मोठमोठे पेन विकायला येतात, नाही का, मुलं भीक मागतात आणि पेन विकायला येत होते. मी गाडीची काच खाली केली आणि एक 10 रुपयाचे पेन घ्यायचं ठरवलं. पण म्हणलं आपल्याला शक्य आहे थोडंसं देऊया, की एक 50 रुपयाची नोट काढली. मित्र हो, मला सांगायला आवडेल इस्टीम. अनेकदा इस्टीम ही आश्चर्यचकित करणारी असते. तो मुलगा ज्याच्या पायात चप्पल नव्हती, जो मुलगा त्याला धड कपडे नव्हते, त्या मुलाने माझ्याकडून फक्त 10 रुपये घेतले आणि ही खरी घटना आहे. कुठल्याही प्रकारे मी ॲडिशन सबट्रॅक्शन करत नाही. तो म्हणाला, "काका, तुम्ही 10 रुपयाचे 10 रुपये द्या, कारण मी फक्त तुम्हाला 10 रुपयाचे पेन दिलेत. मला तुमचे वरचे पैसे नको." अरे म्हणलं, "मी तू खा काहीतरी." तिथं सिरवी म्हणून दुकान आहे चौकात. म्हणलं, "तिथं काहीतरी कोल्डड्रिंक घेऊन यायचं." तो म्हणला, "नाही. मी तुम्हाला 10 रुपयाचे पेन दिलेत, मला 10 रुपये द्या, त्यात मला आनंद आहे." अशा प्रकारचे वाक्य तो मुलगा म्हणाला. मित्र हो, हे आश्चर्यचकित करणार आहे. आपल्या समाजात अशी माणसं मुलं आहेत चांगली, सगळीच अशी असतात. म्हणजेच काय तर इस्टीम हे दुसरं आहे. मान, प्रत्येकाला वाटतं मला मान मिळावा, मला रिस्पेक्ट मिळावा, सन्मान मिळावा. तिसरं त्या पुढचं आहे, की मला सुरक्षितता मिळावी. मला असं वाटतं मित्र, आपण शिकलो, आपण थोडे मोठे होऊ लागलो, की आपण इतरांची सुरक्षिततेचा विचार करावा, दुसऱ्यांना सुरक्षित करण्याचा विचार करावा. मास्लोनी सांगितल्याप्रमाणे सुरक्षिततेच्या गरजा आणि त्याही पेक्षा सगळ्यात महत्वाचं जे आपोआप होतं सगळ्यांमध्ये, शिक्षण मिळालं, मूलभूत गरजा भागल्या, मान सन्मान मिळाला, नंतर सगळ्या सुरक्षिततेच्या गरजा भागल्या, इतरांना तुम्ही सुरक्षित द्यायला सुरुवात केल्यानंतर एक गोष्ट येते, ती सगळ्यात महत्वाची आहे मास्लोच्या दृष्टीने पण, ती म्हणजे सेल्फ ऍक्च्युलायझेशन आणि सेल्फ एक्सप्रेशन. शब्दाचा थोडा फरक असेल, पण मग मी मगाशी म्हटलं तसं, की प्रत्येकामध्ये निसर्गाने देवाने जे चांगलं दिलेलं आहे, ते चांगलं दिलेलं शोधणं आणि त्याचा उपयोग माझ्या विकासासाठी करत असताना समाजातल्या माग असलेल्या घटकासाठी त्याचा उपयोग करणं, इतरांसाठी करणं, दॅट इज सेल्फ एक्सप्रेशन अँड ऍक्च्युअलायझेशन. मला माझा साक्षात्कार झाला पाहिजे की मी कोण आहे, इथपर्यंत मला शिक्षणाने न्यावं. अशा प्रकारचं शिक्षण व्यक्तींना मिळालं तर मला असं वाटतं की तो समाज चांगला होईल, ते व्यक्ती समृद्ध होतील, समाज स्थिर होईल. आणि येत्या काही काळामध्ये जसं आज आपण पाहतो की आपल्याला सन्मानाने वाटलं पाहिजे, आपण म्हणतो की आपल्या देशाची प्रगती नक्कीच होत चाललेली आहे. जशी प्रगती होत चाललेली आहे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, तसंच असे कितीतरी पॅरामीटर्स मी आता तुम्हाला सांगू शकतो. तसंच हाही विचार आपल्याला झाला पाहिजे की ह्या प्रगतीच्या पॅरामीटर बरोबर आपल्या समाजामध्ये खूप मोठा असा भाग आहे, गट आहे समाजाचा, की तो मूलभूत गरजांपासून खूप मागे आहे. तर मला असं वाटतं की आपण थोडं 4 पावलं पुढे गेलो की आपण 1 पाऊल इतरांना नेण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. अशा प्रकारचं शिक्षण, अशा प्रकारचा विचार करणारं शिक्षण असतंच. आपण जिथं जिथं काम करू, आपण जिथं जिथं संवाद करू वेगवेगळ्या पातळीवर, तिथं हे विचार मांडू आणि इतरांना आपण तसे वागू, मुख्यतः नक्कीच. आणि इतरांना अशा प्रकारे वागण्याचा आपण त्यांना वागण्यासाठी प्रवृत्त करू असं मला वाटतं. या महाविद्यालयाने खरंच मला एका चांगल्या विषयावर संवाद करण्याची संधी दिली
आणि खरंच मी माझे विचार तुमच्या पुढे मांडले. ते विचार फक्त मांडलेले आहेत. यावर आपण विचार मंथन करू आणि प्रत्येक जणांनी आपापल्या आणखी काही चांगल्या गोष्टींचा विचार मंथन करावं आणि काही विचार स्वीकारावे असं मला वाटतं. मी शेवटच्या स्लाइडमध्ये काही गोष्टी दाखवल्या होत्या, पण मला असं वाटतं की 3H चा फक्त आपण विचार करतो. आपण चर्चा नेहमीच करतो की बुद्धी, हृदय आणि आपलं कौशल्य या तिन्हीचाही आपल्या मुलांमध्ये चांगला विकास व्हावा मुलांमध्ये आणि आपली मुलं चांगली घडावीत असं प्रत्येकाचाच प्रयत्न असतो. आपणही तसेच व्हावे, आपणही तसाच प्रयत्न करूया. इतरांना आपण मोठे होऊ, इतरांना मोठे होऊया. तुम्ही सगळ्यांनी माझे विचार ऐकले. ऍक्च्युअली आपण जर मॅडम आपण जर फेस टू फेस गप्पा मारल्या असत्या सगळ्यांसमोर तर वर्गात खूप चर्चा चांगली झाली असती. इथं मी थोडं टेक्नॉलॉजीला जरा कमी हे असल्यामुळे चर्चा घडवणं जरा मला ती रुखरुख आहे. पण तुम्ही खरंच मी तुम्हाला धन्यवाद देतो. डॉक्टर इनामदार मॅडम, डॉक्टर इसावे सर, डॉक्टर चव्हाण सर आणि माझे सगळे मित्र की तुम्ही बऱ्याच दिवसांनी आपण या प्लॅटफॉर्मवर माझ्या मनातले काही विचार तुमच्या पुढे शेअर केले, ती संधी दिली. परत एकदा महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर इनामदार मॅडम, डॉक्टर इसावे सर, डॉक्टर चव्हाण सर आणि सगळ्यांचे मी आभार मानतो. सर्व मित्रांनी, माझ्या बंधू भगिनींनी माझे विचार शांतपणे ऐकून घेतले, पर्याय नव्हताच. पण तरीही मी असं म्हणेन की ऐकून घेतले. तुम्हालाही धन्यवाद. तुम्ही आणि मी या विषयावर परत अजून खोल विचार करूया, एकांतामध्ये चिंतन करूया आणि इथं मी थांबतो. धन्यवाद मॅडम, धन्यवाद सर, धन्यवाद सगळ्यांना. थँक्यू फ्रेंड्स, थँक्यू. धन्यवाद सर. अत्यंत वास्तवदर्शी असे आपले विचार आपण नेहमीच्या सहज, सुलभ आणि सोप्या शब्दात मांडले. आणि असे विचार आहेत की जे संरचनात्मक आहे, जे कन्स्ट्रक्टिव्ह आहेत आणि सगळ्यांना करता येण्यासारखे आहेत. खूप आयडियल नाहीत, खूप दूरचे नाहीत, अगदी जवळचे वाटणारे. नेहमीप्रमाणे आपल्या खास सहज सोप्या शैलीमध्ये आपण जे विचार मांडलेत त्यामध्ये ज्ञान, कौशल्य आणि विचार या तिघांची सांगड घालून आपण शिक्षणाच्या माध्यमातून समाज कसा घडू शकतो, समाजाच्या माध्यमातून शिक्षण कसं चांगलं करू शकतो या विषयीचं खूप अत्यंत मार्मिक असं मार्गदर्शन आम्हाला केलं, त्याबद्दल मी आपला खूप आभारी आहे. आता मी आपल्या महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर राधिका इनामदार मॅडम यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपलं अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं. धन्यवाद इसावे सर. ऍक्च्युली मी नेहमी म्हणते प्रत्येक व्याख्यान जेव्हा होतं, कारण ही सिरीज आपण सुरू केली आहे JP नाईक लेक्चर सिरीज, ही कल्पना सगळ्यात आधी चव्हाण सरांनी मांडली आणि सगळ्याच स्टाफनी ती उचलून धरली. त्याच्या पाठीमागचा उद्देशच हा होता की आपल्यासारख्या तज्ञ व्यक्तींची, आणि फक्त तज्ञ नाही तर जे अनुभव संपन्न आहेत अशा व्यक्तींचे विचार आमच्या विद्यार्थ्यांना, आमच्या शिक्षकांना ऐकायला मिळाले तर तो एक खरोखर सार्थ अनुभव त्यांना मिळेल. आणि ह्या उद्देशाने ही व्याख्यानमाला आपण सुरू केलेली आहे. आणि मी आपण अशा दृष्टीने म्हणते सर की तुम्ही आमचेच एक भाग आहात, माझी विद्यार्थी म्हणून, प्राचार्य म्हणून, आणि आपला स्नेहबंध हा खूप जुन्या काळापासून आहे. त्यामुळे तुमचं व्याख्यान जेव्हा मला इसावे सरांनी विचारलं की मॅडम पाटील सरांना विचारू का, म्हटलं सर मला विचारूच नका, तुम्ही परस्पर ठरवलं तरी चालेल, कारण सर खूप चांगलं उद्बोधन देणार याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाहीये. आणि खरोखरच ते तुम्ही सार्थ ठरवलं सर. तुम्ही सुरुवातीला जो वाचलेकरांचं उदाहरण दिलं, तर मी स्वतः सुद्धा त्यांचे लेख वर्तमानपत्रामध्ये येतात बऱ्याचदा, रविवारच्या पुरवणीमध्ये ते वाचत असते आणि खरोखर एक मार्गदर्शक अशा विचारांचं काय म्हणूया प्रतिबिंब आपल्याला त्यांच्या लेखामध्ये दिसतं. आणि तुम्ही ज्या व्यक्तींचा उल्लेख केला आदर्श म्हणून आपण त्यांना नेहमीच डोळ्यासमोर ठेवलेले आहे. उद्या योगायोगाने शिवाजी महाराजांची तिथीनी त्यांचं आहे, जयंती आहे. 11 एप्रिलला महात्मा फुल्यांची जयंती आहे आणि 14 एप्रिलला बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. तर मला असं वाटतं की अगदी योग्य व्यक्तीचं व्याख्यान आता सरांनी हे आयोजित केलेलं आहे, या काळाशी सुसंगत. आणि आता जे काही समाजामध्ये विचारांचं अभिसरण चाललेलं आहे, तर त्या दृष्टीने विद्यार्थ्यांना एक मनामध्ये संभ्रमाची स्थिती आहे. नेमकं आपण काय करावं, कोणत्या विचारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा, या बाबतीत खरोखरच एक संभ्रम तरुण पिढीच्या मनामध्ये आहे. तर आता चॅटबॉक्स मध्ये ज्या प्रतिक्रिया आल्यात की आय ओपनिंग आणि उद्बोधक असं व्याख्यान सरांचं झालं, तर खरंच
सर अतिशय सुरेख बोललात तुम्ही. आणि मला नेहमीच जाणवतं जेव्हा जेव्हा मी तुमचं व्याख्यान किंवा इन्फॉर्मली जेव्हा आपण बोलतो तेव्हा सुद्धा तुमच्या शब्दाला अनुभवाचा ओलावा असतो. कारण मी स्वतः जवळून तुमचं आणि आपल्या सुविद्य पत्नी डॉक्टर नंदिनी पाटील ज्या माझ्या चांगल्या मैत्रीण आहेत, मला सांगायला इथे अभिमान वाटतो. जवळजवळ 85-86 पासून ते 2012-13 इतका मोठा प्रदीर्घ सहवास आमचा दोघींचा आहे. आणि त्यांच्यामुळे तुमच्याशी माझं स्नेहबंध हा जुळलेला आहे. सो मी सर्वात आधी पाटील मॅडमचा आभार मानेन आणि त्यांना धन्यवाद देईन की तुमच्यासारख्या व्यक्तीचा सहवास त्यांच्यामुळे आम्हाला मिळाला. आणि एक चांगलं व्याख्यान आज ऐकायला मिळालं. खूप सारे मनापासून धन्यवाद तुम्हाला आहेत. आणि तुम्ही जी इच्छा व्यक्त केली की फेस टू फेस हा आपला खरंच म्हणजे आपण जे मागच्या पिढीतले असं म्हणायला हरकत नाही, कारण आता ही नवीन पिढी खूप टेक्नोसॅव्ही आहे. आपल्याला नेहमीच असं वाटतं की विद्यार्थ्यांशी समोरासमोर जेव्हा संवाद होतो तेव्हा त्यांच्याशी विचारांची देवाणघेवाण आपली होते. आणि अशी संधी लवकरच आपण घेऊया. एक परिसंवादाचं आयोजन या निमित्ताने मी इसावे सरांना विनंती करेन की त्यांनी अशा एका चांगल्या परिसंवादाचं आयोजन आपल्या महाविद्यालयामध्ये करावं. आणि या निमित्ताने आपले काही माजी विद्यार्थी की जे आता चांगल्या पदावर कार्यरत आहेत, ज्यांना खूप प्रचंड असा अनुभव आहे आणि व्यासंग आहे. सरांचं वाचन मला माहिती आहे की प्रचंड वाचतात सर. त्यांच्या घरी गेल्यानंतर ते पुस्तकांच्या गराड्यात सापडतात. सो अशा व्यक्तींची एक परिसंवाद जर आपण आयोजित केला तर खरोखरच आपल्या मुलांना एक ज्ञानरूपी खाद्य मिळेल, विचारांचं खाद्य मिळेल आणि एक चांगलं मार्गदर्शन मिळेल. सो असेच हे कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत जावे आणि आपल्या व्याख्यानाचा लाभ आम्हाला नेहमी मिळावा अशी सदिच्छा व्यक्त करते. आणि मला अध्यक्षीय मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल इसावे सरांचे आभार मानते. चव्हाण सरांना धन्यवाद देते कारण त्यांनी ही अतिशय चांगली कल्पना आपल्या समोर मांडलेली आहे. आणि अपेक्षा करते की पाटील मॅडम सुद्धा त्यांचे उत्तम विचार, कारण मॅडमचा मला खूप अनुभव आहे, तत्वज्ञानाचा गाढा अभ्यास मॅडमचा आहे, अतिशय उत्तम कीर्तनकार आहेत त्या. तर असं एक प्रत्यक्ष कीर्तन जरी मॅडमचं आपल्याला ठेवता आलं तरी नक्कीच मी असं समजेन की आपल्याला एक चांगली संधी या विद्यार्थ्यांना मिळेल. पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचे धन्यवाद व्यक्त करते आणि थांबते. खूप मनापासून धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आपल्या अध्यक्षीय मनोगताने या कार्यक्रमाचा उत्तम असा समारोपाचा योग जवळ आलेला आहे. आज तुकाराम बीज आहे आणि संत तुकारामांचे अनेक विचार, अनेक अभंग आपल्याला त्यांच्या अभंगांमधून जाणवतं की जसं बुडती हे जन न देखवे डोळा. म्हणजे हे सर्व मला सरांकडे बघून आठवत आहे की ह्या विचारांचं पाईक कोणी असेल तर आपले भूषण पाटील सर आहेत. जे का रंजले गांजले त्यांची म्हणे जो आपले, हे सगळं कृतीतून व्यक्त करणारे आपले भूषण पाटील सर आहेत. आणि आज ते आपल्या सोबत आलेत आणि आपल्या या कार्यक्रमासाठी, या वेबिनारसाठी जमलेल्या सर्व श्रोत्यांना त्यांनी जे मार्गदर्शन केलं आणि समाज आणि शिक्षण ही जी गुंतागुंतीची व्यवस्था आहे त्या व्यवस्थेमध्ये कशा पद्धतीने एक स्थिरता देता येईल, गुणवत्ता देता येईल यासाठी सरांनी मार्गदर्शन केलं. याबद्दल सर मी आपलं महाविद्यालयाच्या वतीने खूप खूप मनापासून आभार मानतो. यानंतर या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवल्याबद्दल महाविद्यालयाच्या प्राचार्य आणि संस्थेच्या सेक्रेटरी डॉक्टर राधिका इनामदार मॅडम यांचे सुद्धा खूप आभार मानतो. त्या खूप बिझी आहेत सध्या, संस्थेचे खूप कार्यक्रम चालू आहेत, त्यातही त्यांनी वेळात वेळ काढून इथे उपस्थिती दाखवली. आज रविवार असून त्यांचे कार्यक्रम तिथे असूनही आलेले आहेत. त्याबद्दल प्राचार्य डॉक्टर राधिका इनामदार आपले मी या व्याख्यानाचा समन्वयक म्हणून आभार मानतो. तसेच या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती लावलेल्या महाविद्यालयाच्या माजी प्राचार्य डॉक्टर नंदिनी पाटील मॅडम यांनी सुद्धा उत्साहाने आणि एका विद्यार्थ्याच्या भूमिकेतून स्वतःला या वेबिनार मध्ये आपली उपस्थिती दाखवली. याबद्दल आपले खूप खूप आभार. तसेच या व्याख्यानमालेचे समन्वयक डॉक्टर दीपक चव्हाण सर यांचे सुद्धा मी आभार मानतो. त्यांनी मला ही संधी दिली या व्याख्यानाचं संयोजन करण्यासाठी. तसेच या महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, विद्यार्थी आणि याबरोबरच आपल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सर्व शिक्षक, प्रशिक्षक जे या ठिकाणी उपस्थित आहे, या सर्वांचा मी मनापासून आभार मानतो. विशेष आभार यासाठी की आज रविवार आहे, आज तुकाराम बीज आहे, अशी वेगवेगळी कारणं असून सुद्धा आज आपण या वेळात उपस्थित राहिलात त्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने आपला मी खूप खूप आभार मानतो. माझी विद्यार्थी पण आहेत. हो, आणि माझे विद्यार्थी जॉईन झाले.
आणि माननीय अध्यक्षांच्या वतीने हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. जाण्यापूर्वी मीटिंग लिव्ह करण्यापूर्वी आपलं नाव फक्त आणि महाविद्यालयाचं नाव चॅट बॉक्स मध्ये टाईप करा, म्हणजे आम्हाला रेकॉर्डसाठी त्याचा उपयोग होईल. आपलं पुन्हा एकदा महाविद्यालयाच्या वतीने आपल्या सर्वांचे खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद सर.